Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon, online lecture, Agriculture, Science and Technology, Standard 11. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी सायन्स सब्जेक्ट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचं सुरुवात करत आहे. हा विषय घेण्यामागचा बऱ्याच जणांचा जो उद्देश आहे तर तो उद्देश बीएससी ॲग्रिकल्चर साठी ऍडमिशन मिळवणे हा आहे. त्याचबरोबर इतर ज्या शाखा आहेत त्यामध्ये पहिला क्रमांक बीएससी ॲग्रिकल्चर, त्यानंतर बीएससी हॉर्टिकल्चर, बीएससी फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, बीएससी डेअरी टेक्नॉलॉजी, हे असे इतर जे विषय आहेत इकडेही तुम्हाला जाण्यासाठी या विषयाची मदत होते. तर आज आपण आपल्या ह्या विषयाचं सुरुवात करत आहोत. in this subject total 15 chapters. First chapter is rock and soil. First chapter is rock and soil. Rock म्हणजे काय तर दगड आणि soil म्हणजे माती. दगड आणि मातीचा आपल्याला या चॅप्टर मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन सेकंड चॅप्टर इज वेदर अँड क्लायमेट. यामध्ये आपल्याला हवामान विषयक जी माहिती आहे, जे पॅरामीटर्स आहेत ते आपण सेकंड चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. देन थर्ड चॅप्टर इज ॲग्रिकल्चर अ मॉडर्न अप्रोच. इन दिस चॅप्टर वी आर studied two different agriculture technologies, new innovations. Then fourth chapter is seed. Seed means बियाणं. बियाणं कशा पद्धतीनं तयार करायचं, बियाण्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत हे आपण चौथ्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. देन फिफ्थ चॅप्टर सोईंग. सोईंग म्हणजे काय तर पेरणी. पेरणी कशा पद्धतीने करायची, पेरणीचे कुठले कुठले प्रकार आहेत, पेरणी करताना कुठली यंत्रे वापरायची, ही सगळी माहिती आपण या पाचव्या चॅप्टर मध्ये घेणार आहे. Then chapter number 6, plant nutrition. Plant nutrition means different nutrient, जे प्लांट मध्ये वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचं त्या ठिकाणी जे कंपोजिशन आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिएंट्स आर्टिफिशियली प्लांट्सला द्यावे लागतात. मग त्याच्याबद्दलची सगळी माहिती प्लांट न्यूट्रिशन मध्ये आपण पाहणार आहोत. देन 7 चॅप्टर्स इरिगेशन मॅनेजमेंट. इरिगेशन मीन्स पाणी, पाण्याचं मॅनेजमेंट, पाण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत त्याचा अभ्यास 7 चॅप्टर मध्ये आपण करणार आहे. देन 8 चॅप्टर क्रॉपिंग सिस्टीम. इन दिस चॅप्टर डिफरंट क्रॉप आर ग्रोन इन डिफरंट लोकेशन्स, डिफरंट फार्म प्लॅन. तर यामध्ये आपण जे पिकं आहेत ती वेगवेगळी त्या ठिकाणी असतात. प्रत्येक शेतकरी जो आहे तर तो एकच पीक त्या ठिकाणी करत नाही. काही शेतकरी एकच पीक करतात, परंतु बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळी पीक पद्धती पाहतो, त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. मग ही क्रॉपिंग सिस्टीम कशा पद्धतीनं शेतावरती करायची आहे, त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते आपण 8 चॅप्टर मध्ये शिकणार आहे. देन 9th चॅप्टर टिलेज. टिलेज मीन्स मशागत. मराठीमध्ये त्याला आपण मशागत असं म्हणतो. इन टिलेज ऑपरेशन्स डिफरंट इम्प्लिमेंट्स यूज्ड. फॉर एक्झाम्पल प्लाव. प्लाव म्हणजे नांगर. देन हॅरो. हॅरो म्हणजे कुळव. तर अशा पद्धतीचे जे इम्प्लिमेंट्स आणि त्याचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपण टिलेज या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. देन 10th चॅप्टर बीड मॅनेजमेंट. बीड मीन्स तण. शेतामध्ये जे गवत उगतं त्याला आपण तण असं म्हणतो. बीड मॅनेजमेंट म्हणजे काय, तण नियंत्रण. तर तण नियंत्रण आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे.
Then 11th chapter, pest and disease control. Pest means insects, those insects that harmful for agricultural crops, त्याला आपण पेस्ट असं म्हणतो. देन डिसीजेस म्हणजे रोग, कीड आणि रोग नियंत्रण कशा पद्धतीने करायचं हे 11th चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. देन 12th चॅप्टर, प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे काय, तर जे ॲनिमल्स शेतामध्ये येऊन नुकसान करतात त्यांच्यापासून शेतीचं आपण संरक्षण कशा पद्धतीने करायचं, त्याच्या मेथड्स कुठल्या आहेत. टू नो अबाउट डिफरंट मेथड्स ऑफ वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्शन, फ्रॉम वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्शन. देन 13 चॅप्टर, वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट मॅनेजमेंट मीन्स शेतामध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं, त्यामध्ये काडी कचरा, झाडांची राहिलेली पानं, काड्या, दसकट वगैरे, याचं सगळ्याचं जे मॅनेजमेंट आहे ते या ठिकाणी आपण शिकणार आहोत. देन 14th चॅप्टर, हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. इन दिस चॅप्टर वी आर स्टडी अबाउट डिफरंट हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, ट्रेनिंग, प्रूनिंग. तर ह्या 14 नंबरच्या चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत हॉर्टिकल्चर मध्ये, आपण झाडांची कटिंग करतो, त्याला शेप देतो, ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. देन 15th चॅप्टर, स्पेशल क्रॉप्स. 15 नंबरचा जो चॅप्टर आहे स्पेशल क्रॉप्स, मग यामध्ये काही क्रॉप स्पेशल आहेत की जे जास्त आर्थिक फायदा मिळवून देतात, त्याला आपण स्पेशल क्रॉप्स म्हणतो. किंवा काही क्रॉप्स आपण परदेशामधून इकडे आणलेले आहेत इंडियामध्ये, असे क्रॉप्स आपण कॅश क्रॉप असं म्हणतो, त्याला स्पेशल क्रॉप सुद्धा म्हटलं जातं. तर ते क्रॉप्स आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले टोटल 15 लेसन्स, 15 चॅप्टर्स 11वी साठी आहेत. त्यातला आज आपण रॉक अँड सॉइल या ठिकाणी आज सुरुवात करत आहोत. चॅप्टर 1, रॉक अँड सॉइल. रॉक मीन्स दगड, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये दगड म्हणतो, आणि सॉइल मीन्स माती. रॉकला आपण खडक असंही म्हणतो, सॉइल म्हणजे माती. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ रॉक. रॉकची व्याख्या काय आहे. रॉक मे बी डिफाइंड ॲज अ हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर comprising of 2 or more minerals. रॉकची व्याख्या नीट लक्षात घ्या. A crop may be defined as a hard mass of mineral matter. रॉक काय आहे, तर हार्ड मास आहे, एक टणक पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये मिनरल मॅटर आहेत, कॉम्प्राइजिंग ऑफ 2 or more मिनरल्स, आणि त्याच्यामध्ये 2 किंवा अधिक मिनरल्स त्या ठिकाणी मिक्सचर आहे, त्याला आपण रॉक असं म्हणतो. रॉकची व्याख्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये 1 मार्क साठी ही विचारली जाते. रॉक मे बी डिफाइंड ॲज अ हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर comprising of 2 or more minerals. Then each rock possesses certain characteristics like color, structure, specific gravity and mineralogical makeup. तर प्रत्येक रॉक मध्ये सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे काही गुणधर्म आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, गुणधर्म. मग त्यामध्ये कलर, त्याचा कलर त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. तुम्हाला चालताना, इकडे तिकडे फिरताना तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे दगड त्या ठिकाणी पाहायला मिळतात. किंवा एखाद्या विहिरीचं काम वगैरे चाललेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दगडांचे कलर्स पाहायला मिळतील. लाल दगड, काळा दगड, थोडासा पांढरट दगड, असे वेगवेगळे कॅरेक्टर्स कलरचे असतात. देन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय, तर दगडांचे पण वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. मग त्यामध्ये प्लेटी, कॉलमनार, प्रिझमॅटिक असे जे स्ट्रक्चर आहेत ते त्या ठिकाणी आपण आता याच्यामध्ये पुढे येणारच आहेत, ते तुम्हाला तुमच्या लक्षात येतील. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड मिनरलॉजिकल मेकअप. मग त्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे त्याची भौतिक
त्या ठिकाणी जे काही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात त्याची मिनरल कॉम्पोजिशन नुसार त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी असते. त्यानंतर मिनरॉलॉजिकल मेकअप. मिनरॉलॉजिकल मध्ये वेगवेगळे मिनरल्स एकाच दगडामध्ये आपल्याला सापडतात. तर असे जे कॅरेक्टर्स आहेत ते रॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर रॉक तुमच्या लक्षात आलं असेल. डेफिनेशन लक्षात ठेवा. रॉक मे बी डिफाइंड ॲज अ हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर कॉम्प्राइजिंग ऑफ 2 or more मिनरल्स. त्यामध्ये 2 किंवा अधिक मिनरल्सचं त्या ठिकाणी मिक्सचर असतं. देन नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ रॉक. रॉकचं फॉर्मेशन कुठल्या प्रोसेसने होतं त्याचं या ठिकाणी पिक्चर दिलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट मोल्टन मॅग्मा हिटिंग अप. त्यामध्ये सुरुवातीला काय होतं तर मोल्टन मॅग्मा जो आहे म्हणजे लावा रस तो जमिनीच्या आतमध्ये तयार होतो आणि तो गरम झाल्यानंतर जी उष्णता आहे ती उष्णतेबरोबर तो लावा रस जमिनीच्या बाहेर येतो. तुम्ही बऱ्याच वेळा डिस्कवरी किंवा टीव्ही चॅनल्स वरती लावा रस बाहेर येतानाच वगैरे बातम्या पाहिलेल्या असतील किंवा नेट वरती युट्यूबला जरी पाहिलं फॉर्मेशन ऑफ मोल्टन मॅग्मा वगैरे असं जर टाकून पाहिलं तर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. तर मोल्टन मॅग्मा ज्यावेळेस बाहेर येतो त्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो, थंड होतो आणि त्यापासून वेगवेगळे दगड तयार होतात, रॉक्स फॉर्मेशन होतं. त्यामध्ये फर्स्ट ग्रॅनाइट और प्लुटॉनिक रॉक. तर रॉक पासून सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे खूप पूर्वीच्या काळामध्ये वर्षापूर्वी अनेक वर्षापूर्वी तर मोल्टन मॅग्मा पासून त्या ठिकाणी प्लुटॉनिक रॉक किंवा ग्रॅनाइट्स तयार झाले. हा पहिला लेअर त्यांचा तयार झाला. देन डाईक्स, त्यानंतर व्होल्कॅनिक रॉक म्हणजे बेसाल्ट. हा जेव्हा लावा रस पूर्ण बाहेर आला आणि तो सर्वत्र पसरला आणि त्यापासून व्होल्कॅनिक रॉक म्हणजे बेसाल्ट खडक तयार झाला. तर यामध्ये 2 वेगवेगळे रॉक आहेत. त्यामध्ये व्होल्कॅनिक रॉक बेसाल्ट आणि प्लुटॉनिक रॉक. प्लुटॉनिक रॉक हे जमिनीच्या आतमध्येच तयार झाले. जो लावा आला तो आतमध्येच पसरला आणि तिथं प्लुटॉनिक रॉक तयार झाले. बिनेथ द अर्थ म्हणजे जमिनीच्या आतमध्येच ते तयार झालेले. आणि व्होल्कॅनिक रॉक जे आहे तर ते जमिनीच्या बाहेर आल्यानंतर तो लावा त्या ठिकाणी बाहेर आला आणि तो तयार झालेला. देन in this picture veins shows that the lava जो आहे तर तो बाहेर येतो. वेन्स ज्या आहेत म्हणजे त्याच्या शिरा आहेत, या काय आहेत शिरा आहेत. तर या शिरांमधनं तो लावा बाहेर येतो आणि त्यापासून बेसाल्ट रॉक तयार झालेला आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स. रॉक्सचे क्लासिफिकेशन, रॉकचे टाइप आहे तर त्याचे 3 टाइप आहेत. सॉरी, अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन अँड अकॉर्डिंग टू सिलिका कंटेंट 2 टाइप आहेत. अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन आपण पाहूयात. इन दिस फर्स्ट इग्नियस रॉक. अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन इग्नियस रॉक. These rocks were the first to be formed with the molten mass cooled and consolidated into the solid rock. तर igneous rock कसे तयार झालेले आहेत? These rocks were the first to be formed with the molten mass cooled and consolidated into the solid rock. तर जो लावा आहे तो लावा त्या ठिकाणी बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो सुरुवातीला थंड झाला आणि नंतर अजून घट्ट झाला आणि त्यापासून एक टणक खडक तयार झाला. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी रॉक्स. आणि त्यालाच आपण प्रायमरी म्हणजे प्राथमिक खडक असं म्हणतो, प्रायमरी रॉक. दीज आर classified follows. The rock formed by the slow cooling of molten magma beneath the surface is intrusive or plutonic rock. For example, granite.
आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या, द रॉक फॉर्म्ड बाय द स्लो कुलिंग ऑफ मोल्टन मॅग्मा बिनेथ द सरफेस, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये स्लो कुलिंग झालेलं आहे लावाचं, तर त्यापासून प्लुटॉनिक रॉक तयार झाले, त्यालाच आपण इंट्रसिव्ह रॉक असं सुद्धा म्हणतो. तर हे रॉक प्लुटॉनिक रॉक स्लो कुलिंग बिनेथ द सरफेस, जमिनीच्या आतमध्ये स्लो कुलिंग मुळे हे प्लुटॉनिक रॉक तयार झाले. त्याचं उदाहरण आहे ग्रॅनाइट. ग्रॅनाइट आपण वापरतो घरामध्ये, किचन मध्ये काम करण्यासाठी ग्रॅनाइट वगैरे त्याचा वापर केला जातो. देन द रॉक फॉर्म्ड व्हेन द मॅग्मा poured out on the surface of the earth and consolidated on cooling is extrusive or volcanic rock. तर व्हॉल्कॅनिक किंवा एक्सट्रुसिव्ह रॉक हे कसे तयार झाले, तर जो मोल्टन मॅग्मा आहे म्हणजे जो लावा रस आहे तो जमिनीच्या बाहेर आला आणि तो डोंगराच्या कडेला वगैरे इकडं जिकडे जागा मिळेल तिकडे तो वाहून गेला आणि तिथं जाऊन तो थंड झाला. तर अशा रॉक्सला आपण व्हॉल्कॅनिक रॉक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बेसाल्ट. बेसाल्ट हा पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो, किंवा जो पेनिन्सुलर जो भाग आहे म्हणजे दख्खनचं पठार त्यावरती बेसाल्ट हा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मिळतो. तर या ठिकाणी प्लुटॉनिक अँड व्हॉल्कॅनिक बोथ रॉक्स आर नोन ॲज इग्नियस ऑर प्रायमरी रॉक. मग यामध्ये प्लुटॉनिक अँड व्हॉल्कॅनिक जे दोन्ही रॉक्स जे आहेत तर ते इग्नियस किंवा त्याला आपण प्रायमरी रॉक असं म्हणतो, इग्नियस किंवा प्रायमरी रॉक. देन सेकंड सेडिमेंटरी रॉक्स. आता सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे काय? द सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म्ड फ्रॉम सेडिमेंट्स डिराइव्ड फ्रॉम द ब्रेकिंग डाऊन ऑफ प्री एक्झिस्टिंग रॉक. सेडिमेंटरी रॉक कशाला म्हणायचं, तर ते रॉक सेडिमेंट्स पासून तयार झालेले. सेडिमेंट्स म्हणजे काय, तर वेगवेगळे भाग, दगडांचे वेगवेगळे भाग एकत्र आले आणि त्यापासून सेडिमेंटरी रॉक्स तयार झालेले, डिराइव्ड फ्रॉम ब्रेकिंग डाऊन ऑफ प्री एक्झिस्टिंग रॉक्स. The sediments are transported by water, glaciers, etc. to new places, deposited in new arrangements and cemented to form a secondary rock. त्यांनाच आपण सेकंडरी रॉक असं म्हणतो. तर सेडिमेंट्स जे आहेत म्हणजे छोटे छोटे तुकडे जे आहेत दगडाचे, ते पाण्याबरोबर, बर्फांच्या कणांबरोबर, त्याचबरोबर त्या ठिकाणी हवेबरोबर ते दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिट झाले आणि त्यांच्यापासून न्यू अरेंजमेंट झाली, ते एकत्र आले आणि तिथून नवीन रॉक तयार झाले. सिमेंटिंग प्रोसेस त्या ठिकाणी झाली आणि त्यापासून सेडिमेंटरी रॉक्स तयार झाले. त्यालाच आपण सेकंडरी रॉक असं म्हणतो. प्रायमरी रॉक इग्नियस रॉक आहे आणि सेकंडरी रॉक सेडिमेंटरी रॉक आहे. देन नेक्स्ट मेटामॉर्फिक रॉक. The igneous and sedimentary rocks undergo considerable change known as metamorphosis, and the rock formed by the metamorphism is known as metamorphic rock. तर मेटामॉर्फिक रॉक कशाला म्हणायचं, तर igneous and sedimentary rocks undergoes considerable changes. तर igneous आणि sedimentary रॉक मध्ये वेगवेगळे चेंजेस होतात. ते चेंजेस व्हायला वेगवेगळी कारणं आहेत. मग त्यामध्ये क्लायमॅटिक जे घटक आहेत ते मुख्यत्वे त्याला कारणीभूत असतात. मग त्यामध्ये क्लायमॅटिक घटक कुठले, मग त्यामध्ये वॉटर, हीट, प्रेशर, हवेचा दाब वगैरे असे जे घटक आहेत ते दगडांवरती सतत प्रक्रिया करतात आणि त्यापासून काही खडक तयार होतात. त्याला आपण त्या प्रोसेसला आपण मेटामॉर्फिझम असं म्हणतो आणि त्यापासून मेटामॉर्फिक रॉक तयार होतात. द मेटामॉर्फिसिस इज ब्राउट अबाउट बाय द ऍक्शन ऑफ वॉटर. आणि मेटामॉर्फोसिस जी प्रोसेस आहे तर ती ऍक्शन ऑफ वॉटर, पाण्याची जी ऍक्शन आहे त्यापासून ते तयार होतात. मग त्यामध्ये त्याला आपण हायड्रोमेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. म्हणजे पाण्याच्या ऍक्शन मुळे तयार झालेले रॉक. म्हणजे एखाद्या ठिकाणी सतत पाणी पडत आहे आणि तिथून जर रॉक तिथं खडक असतो तर तो खडक त्या ठिकाणी फुटला जातो, त्यापासून नवीन खडक परत पुढच्या ठिकाणी जाऊन तयार होतो. त्याला आपण हायड्रोमेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. देन हीट.
उष्णतेमुळं काही खडक तयार होतात. सूर्याची उष्णता तीव्र असते आणि खडकांवरती त्याचा परिणाम होतो. मग थर्मोमेटामॉर्फिक रॉक आपण त्याला म्हणतो. देन प्रेशर डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक. प्रेशर ज्यावेळेस क्रिएट होतो त्यावेळेस अनेक खडक त्या ठिकाणी फुटतात आणि त्यापासून नवीन खडक तयार होतात. त्याला आपण डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. ऑर बाय द कंबाईन ऍक्शन ऑफ ऑल, किंवा या तिघांची कंबाईन ऍक्शन जर झाली तर त्या ठिकाणी रॉकचे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल मार्बल अँड स्लेट. मार्बल सर्वांना माहिती आहे, संगमरवर जो व्हाईट कलरचा जो दगड असतो तो. त्यानंतर स्लेट. असे जे खडक आहेत तर ते मेटामॉर्फिझम च्या प्रोसेसमुळे तयार होतात. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्यांदा मोड ऑफ फॉर्मेशन जो टाइप आहे त्यामध्ये अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड मेटामॉर्फिक रॉक. इग्नियस रॉक जे आहे तर ते पूर्णपणे लावारसापासून त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर सेडिमेंटरी रॉक जे आधीचे रॉक तयार झालेले आहेत त्यापासूनच ते ट्रान्सपोर्ट किंवा वॉटर ग्लॅसिरियस यांच्या प्रक्रियेमुळे ते तयार झालेले आहेत सेडिमेंटरी रॉक. देन मेटामॉर्फिक रॉक ते सुद्धा क्लायमॅटिक कंडिशनमुळे मेटामॉर्फिझम प्रोसेस झाल्यामुळे ते तयार झालेले आहेत. तर हे 3 रॉक आपण पाहिलेले आहेत मोड ऑफ फॉर्मेशनचे. देन द रॉक सायकल. रॉक सायकल जी आहे तर ती सातत्याने निसर्गामध्ये कंटिन्युअसली फ्लो होत असते. सातत्यानं ती निसर्गामध्ये होत असते. मग त्यामध्ये मॅग्मा जो आहे म्हणजे लावारस तो जमिनीच्या बाहेर येतो, त्यापासून खडक तयार होत राहतात किंवा खडकांवरती वेगवेगळी प्रक्रिया होते. मग या ठिकाणी जी सायकल आहे ती पूर्णपणे या ठिकाणी तुमच्या पाहिली तर लक्षात येईल. त्यामध्ये मॅग्मापासून सॉलिडिफिकेशन झालं म्हणजे तो थंड झाला, त्यापासून मग ग्रॅनाइट तयार झालं, इग्नियस रॉक तयार झाले, मग त्यावरती परत बेसाल्ट तयार झाले, त्यावरती परत क्लायमॅटिक वेदर अँड इरोजनची प्रोसेस झाली, मग त्यापासून परत सेडिमेंटरी रॉक्स तयार झाले, मग त्यामध्ये लाईमस्टोन, सँडस्टोन असे खडक तयार झाले. देन केमिकल चेंज्ड बाय द हीट, प्रेशर अँड केमिकल्स मुळे परत मेटामॉर्फिक रॉक तयार झाले. मग त्यामध्ये जेनिस आणि मार्बल असे रॉक त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यापासून परत त्याला हिटिंग जर मिळालं तर परत ते मेल्ट होतात, त्यापासून परत लावा तयार होतो आणि मॅग्माचं रूपांतर म्हणजेच लावा रसामध्ये त्या सगळ्याचं रूपांतर परत होत असतं. तर ही सायकल कंटिन्युअसली एन्व्हायरमेंट मध्ये किंवा अर्थ जमिनीच्या आतमध्ये बिनेथ द अर्थ हे चालू असतं. तर यामध्ये फक्त तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे की मार्बल कसे तयार होतात, सँडस्टोन कुठल्या टाईप मधले रॉक आहेत, सेडिमेंटरी रॉक मधले आहेत किंवा सेकंडरी रॉक, बेसाल्ट आणि ग्रॅनाइट हे इग्नियस रॉक आहेत म्हणजे डायरेक्ट लावा रसापासून तयार झालेले आहेत. एवढंच तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. देन characteristics and dominant minerals in different type of rocks with example. तर या ठिकाणी एक चार्ट आहे, एक टेबल आहे. तर या टेबल मध्ये रॉक्स दिलेले आहेत, डॉमिनंट मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य त्याच्यामध्ये कुठली आहेत त्या रॉक मध्ये, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आणि अवेलेबिलिटी म्हणजे ते कुठे सापडतात, इंडियामध्ये ते कुठे सापडतात हे दिलेलं आहे. तुम्ही 10वी पर्यंत भूगोलामध्ये हे शिकलेला आहात, त्यामुळं याच्यावरती आपण जास्त भर देणार नाहीये, पण परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे ते याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परीक्षेमध्ये फारसं याच्यावरती विचारलं जात नाही, जे महत्वाचे रॉक आहेत त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये फर्स्ट इग्नियस रॉक ग्रॅनाइट, डॉमिनंट मिनरल फेल्डस्पार अँड मायका, कॅरेक्टरिस्टिक्स ऍसिड रॉक SiO2 65% म्हणजे सिलिका कंटेंट आहे, 65% याच्यामध्ये सिलिका कंटेंट आहे. अँड अबव लाईट कलर हॅव्हिंग बिग क्रिस्टल्स ऑफ फेल्डस्पार. तर याच्यामध्ये लाईट कलरचे हे असतात
बिग क्रिस्टल्स या खडकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याची अवेलेबिलिटी जी आहे तर ती खानापूर, साऊथर्न पार्ट ऑफ बेलगाव डिस्ट्रिक्ट, वडोदरा म्हणजे बडोदा या ठिकाणी हे खडक ग्रॅनाइट सापडतात. देन डायोराइट. डायोराइटचं डॉमिनंट मिनरल आहे पॅल्जिओ क्लास, फेल्डस्पार, अगाइट, मॅग्नेटाइट. हे डायोराइट मध्ये सापडतात. देन कॅरेक्टरिस्टिक्स सब बेसिक रॉक कंटेनिंग 55 to 60% सिलिका कंटेंट. SiO2 म्हणजे काय, सिलिका कंटेंट आहे. आणि अवेलेबिलिटी धारवाड अँड जुनागड. देन बेसाल्ट. हे महत्वाचं आहे. बेसाल्टचं क्वेश्चन विचारला जातो. डॉमिनंट मिनरल पॅल्जिओ क्लास, फेल्डस्पार, अगाइट अँड मॅग्नेटाइट ॲज सेम ॲज अबव डायोराइट. कॅरेक्टरिस्टिक्स बेसिक रॉक आहे कंटेनिंग 55% और लेस सिलिका कंटेंट. यामध्ये 55% त्या ठिकाणी सिलिका आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी. लेस कॉम्पॅक्ट आहे, डार्क कलर्ड रॉक आहे, त्याचा रंग गडद आहे. मायक्रो क्रिस्टलाइन टेक्स्चर, मायक्रो क्रिस्टलाइन त्याचं स्ट्रक्चर आहे. देन स्मूथ सरफेस, आणि सरफेस जो आहे तो गुळगुळीत आहे, स्मूथ आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी पुणे, पेनिन्सुलार इंडिया. याची जी अवेलेबिलिटी जी आहे तर ती पुणे आणि पेनिन्सुलार म्हणजे दख्खनचं जे पठार आहे त्या ठिकाणी हा खडक सापडतो. हे झाले इग्नियस रॉक. देन सेडिमेंटरी रॉक्स. सेडिमेंटरी रॉक्स मध्ये 4 रॉक आहेत, लाइमस्टोन, डोलोमाइट, सँडस्टोन अँड शेल. हे लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात. सेडिमेंट, राईट डाऊन 2 टाइप्स ऑफ सेडिमेंटरी रॉक्स किंवा 2 एक्झाम्पल ऑफ सेडिमेंटरी रॉक्स. तर लाइमस्टोन, डोलोमाइट, सँडस्टोन अँड शेल. हे पाठच करून टाकायचं. लाइमस्टोन याच्यामध्ये डॉमिनंट मिनरल्स आहे कॅल्साइट, CaCO3. क्विक इफर्वेसेन्स, इव्हॉल्युशन ऑफ CO2 when treated with diluted HCl. diluted HCl ची जर ट्रीटमेंट दिली तर CO2 चे इफर्वेसेन्स या ठिकाणी तयार होतात. आणि याचं जे सापडण्याचं ठिकाण आहे अवेलेबिलिटी पोरबंदर, काठीवाड, बागलकोट आणि शहाबाद. शहाबाद मध्ये हा लाइमस्टोन त्या ठिकाणी सापडतो. देन डोलोमाइट मिनरल्स, डोलोमाइट, कॅल्शियम, CaMgCO3 टॉईस. देन सेम ॲज अबव लाइमस्टोन, ज्या ठिकाणी तो सापडतो तिकडच डोलोमाइट सापडतो. देन सँडस्टोन. सँडस्टोन म्हणजे जो खडक आहे, हा जो खडक आहे किंवा रॉक आहे तर तो वाळूकामय खडक आहे. क्वार्ट्ज, SiO2 वाळूचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. एक्सलंट बिल्डिंग मटेरियल आणि बिल्डिंग साठी हा वापरला जातो. आणि सापडण्याचं ठिकाण आहे अवेलेबल इन गोकक, बदामी, गडक या ठिकाणी हा रॉक सापडतो. देन शेल. शेल मध्ये मिनरल आहे क्लेज. खूप लहान म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स शेल्सचे त्या ठिकाणी तयार होतात. कॉम्पॅक्ट क्ले रॉक्स, दे आर पोरस अँड सॉफ्ट. पोरस आणि सॉफ्ट आहे. देन अवेलेबिलिटी धारवाड, हुबली अँड गडक या ठिकाणी हे रॉक सापडतात. देन मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक कसे तयार होतात हे लक्षात घ्या. ज्यावेळेस क्लायमॅटिक फॅक्टर्स एखाद्या खडकावरती प्रक्रिया करतात आणि त्यापासून मेटामॉर्फिक रॉक तयार होतात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये फर्स्ट जेनिस, व्हेरियस क्वार्ट्स, ऑर्थोक्लास, हॉर्नब्लेंड अँड बायोटाइट याच्यामध्ये मिनरल्स सापडतात. देन फॉलिएटेड लाईट कलर्ड हार्ड रॉक. जेनिस जो आहे तर तो लाईट कलरचा आहे आणि हार्ड आहे. देन खानापूर, गोकक अँड वडोदरा त्याची अवेलेबिलिटी आहे. देन क्वार्ट्झाइट. क्वार्ट्ज, SiO2 याच्यामध्ये सापडतात. हार्ड, कॉम्पॅक्ट, क्रिस्टलाइन रॉक आहे आणि ते सापडतात गडक अँड बागलकोट. देन स्लेट क्लेज, मेनली कॉम्पॅक्टेड क्ले. कॉम्पॅक्ट क्ले याच्यामध्ये स्लेट मध्ये असतात. देन
कॅरेक्टर्स मीडियम, हार्ड, फाईन ग्रेन्ड रॉक. मीडियम हार्ड आहे, फाईन ग्रेन्ड रॉक आहे. सापडतात कुठे तर कालाडिगी अँड वडोदरा या ठिकाणी हे रॉक आपल्याला इंडियामध्ये सापडतात. देन मार्बल. मार्बल सर्वांना माहिती आहे, परीक्षेमध्ये विचारतात की मार्बल कुठल्या टाईपचं रॉक आहे, तर मेटामॉर्फिक रॉक आहे. लक्षात ठेवा, मार्बल मेटामॉर्फिक रॉक आहे. मेटामॉर्फिक रॉक मार्बल मिनरल कॉम्पोजिशन कॅल्साइट CaCO3 कॅरेक्टर शायनिंग थ्रुली क्रिस्टलाइन आणि हार्ड रॉक आहे. त्यामुळं जास्त करून बांधकामामध्ये मार्बल वापरलं जातं. त्यानंतर हा जो सापडतोय जबलपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्बल सापडतो. तर अशा पद्धतीने आपण 3 रॉकचं पाहिलं, त्याचे जे एक्झाम्पल आहे ते आपण पाहिले. याच्यामध्ये फारसं महत्वाचं बेसाल्ट, लाइमस्टोन, सँडस्टोन अँड मार्बल अँड जेनिस हे रॉक महत्वाचे आहेत. देन क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन सिलिका कंटेंट. तर पहिलं जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं मोड ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन नुसार त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं. आता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन, त्यामध्ये मग सिलिका कंटेंट. सिलिका म्हणजे काय तर SiO2 त्यामध्ये किती आहेत. द डिफरंट रॉक कंटेन सिलिका इन डिफरंट प्रपोर्शन. तर प्रत्येक खडकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात सिलिका त्या ठिकाणी अस्तित्वात असते, वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये ती असते. ऑन द बेसिस ऑफ सिलिका कंटेंट दे आर ऑफ डिफरंट टाईप. आणि सिलिका कंटेंट नुसार त्याचे अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये आपण इग्नियस रॉकचे त्या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट त्यामध्ये ऍसिड रॉक SiO2 अबाव 65%. तर त्याला आपण ऍसिड रॉक म्हणतो. म्हणजे अशा रॉक मध्ये सिलिका कंटेंट अबाव 65%. जर सिलिका कंटेंट 65% जास्त असतील तर अशा रॉकला आपण ऍसिड रॉक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्रॅनाइट, राह्युलाइट असे अनेक खडक त्याच्यामध्ये येतील. त्यामुळं या ठिकाणी फक्त तुम्ही ग्रॅनाइट लक्षात ठेवा आणि राह्युलाइट. ऍसिड रॉक सिलिका कंटेंट अबाव 65%. देन इंटरमिडिएट रॉक. इंटरमिडिएट रॉक मध्ये 2 टाईप आहेत, सब ऍसिड रॉक अँड सब बेसिक रॉक. सब ऍसिड रॉक म्हणजे काय तर सिलिका कंटेंट 60 to 65%. याच्यामध्ये नीट लक्ष द्या. ऍसिड रॉक मध्ये आपण काय पाहिलं तर सिलिका कंटेंट अबाव 65%. सब ऍसिड रॉक मध्ये काय आहे सिलिका कंटेंट 60 to 65%. फॉर एक्झाम्पल सायराइट, त्याचं उदाहरण आहे सायराइट. देन सब बेसिक रॉक, इंटरमिडिएट मधला दुसरा टाइप. सब बेसिक रॉक सिलिका कंटेंट 55 to 60%. सिलिका कंटेंट किती आहे 55 ते 60%. फॉर एक्झाम्पल डायोसाइट अँड अँडेसाइट. डायोसाइट अँड अँडेसाइट हे लक्षात ठेवा. देन बेसिक रॉक सिलिका कंटेंट बिलो 55%. सिलिका कंटेंट बिलो 55%. फॉर एक्झाम्पल बेसाल्ट अँड गॅब्रो. गॅब्रो हा खडकाचाच प्रकार आहे. बेसाल्ट अँड गॅब्रो. बेसिक रॉक सिलिका कंटेंट बिलो 55%. तर तुमच्या लक्षात आलं असेल सिलिका कंटेंट नुसार 3 टाईप आहेत, ऍसिड रॉक, इंटरमिडिएट रॉक अँड बेसिक रॉक. ऍसिड रॉक अबाव 65% सिलिका कंटेंट, इंटरमिडिएट रॉक 55 to 65% and basic rock above below 55% सिलिका कंटेंट. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपण एक छोटस युनिट आपलं या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. पहिल्या चॅप्टर मधलं रॉक अँड सॉइल मधलं आपण रॉक खडकांबद्दल आपण माहिती घेतली. तर खडकांचा पार्ट थोडासा तुम्हाला अवघड वाटला असेल, ते तुम्ही पाहिलेले नाहीत. आपल्या लॅब मध्ये सर्व खडकांचे प्रकार आपल्याकडे आहेत.
कॉलेज चालू झाल्यानंतर प्रॅक्टिकलच्या वेळेस हे खडकांचे नमुने तुम्हाला दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ग्रॅनाइट कुठला आहे, डायोसाइट कुठला, बेसाल्ट कुठला आहे, गॅब्रो कुठला आहे, मार्बल कुठला आहे, लाईमस्टोन कुठला आहे, सँडस्टोन कुठला आहे, हे पाहिल्यानंतर ते तुमचं क्लिअर होईल. तर आजचं लेक्चर आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.